निचिऱ्यान मेहवची असे जवळजवळ 18 पंथ पडले होते. त्याच्यामुळे बुद्धाचं वाटोळं झालं होतं. नीट लक्षात घ्या, बुद्धाचं काय झालं होतं? पूर्ण वाटोळं. बुद्ध राहिलाच नव्हता तत्वानी. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म घेण्यापूर्वी आणि देण्यापूर्वी सगळ्यात मोठी काळजी घेतली बाबासाहेबांनी पहिली एक गोष्ट महत्त्वाची केली, की हे पहा म्हणले, मी धम्म देताना आणि घेताना मी लिहिलेल्या 22 प्रतिज्ञा मी ग्रहण करणार आहे आणि देणार आहे. आणि जेव्हा चंद्रमणींनी त्या 22 प्रतिज्ञा पाहिल्या, त्यातल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे जहराची गोळीच आहे, विषाची गोळीच आहे. पहिल्या 5 प्रतिज्ञा म्हणजे गोळीच आहे. अशी गोळी, हायर अँटीबायोटिक, किती गोळी घेतला ताप आलाच पाहिजे आणि ताप आला का दुसऱ्या दिवशी नीट झालंच पाहिजे, अशी गोळी. तर पहिल्या 5 प्रतिज्ञा बघा तुम्ही, आता आपण वाचणार आहोत. पहिल्या 5 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी काय केलंय हे लक्षात घ्या. आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या 21व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे असे मला वाटते. 22 प्रतिज्ञेमध्ये आहे बरं हे, आज माझा नवा जन्म होत आहे. तुम्ही कधी विचार केला का? जे बाबासाहेब पुनर्जन्माला मानत नाही, जे बाबासाहेब ते कर्मकांडाला मानत नाही, तो बाप आपला असा का म्हणावा? का म्हणावा? त्याचं कारण हे आहे की जर तुम्ही म्हणता दुसरा जन्म आहे तर आम्हाला माहित नाही, पण माझा आज नवा जन्म आहे, कारण मी आता बुद्धाकडे आलेलो आहे. कोणाकडे आलोय? बुद्धाकडे आलोय. आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर माणसांचा नवीन जन्म असतो. तो विचाराचा असतो, तो मेंदूचा असतो, तो हृदयाचा असतो, तो काळजाचा असतो. कारण बुद्धाकडे आल्याच्या नंतर मेंदू बदलतो, काळीज बदलतं, भाषा बदलती, वागणं बदलतं बुद्धाकडे आल्याच्या नंतर. म्हणून बाबासाहेबांनी पहिली काळजी ही घेतली